जय गोविंदा राधे. जय गोविंदा राधे. जय गोविंदा राधे. श्री कृष्ण श्रेष्ठाई भाग 5. देशमन दादा. भगवान श्रीकृष्णांचा वडिलांना सल्ला. त्यानंतर आमच्याकडून काय होणार असा पांगळा तर्कवाद पुढे करणाऱ्या वृद्धांना सबोधून कृष्णाने म्हटले, मुलगे भांडखोर बनले आहेत असे म्हणणे तुम्हाला शोभत नाही. केवळ एका दुर्योधनाची सत्ता लालसा पुरी करण्यासाठी असा मानव संहार होऊ देणे हे योग्य नाही. का काही होणार नाही? का काही होऊ शकणार नाही? मानव जातीच्या भल्यासाठी दुर्योधनाला बांधू शकता, त्याला कैद करू शकता. आमच्या यादव कुळाचे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही यादवांनी जे करून दाखविले आहे व त्यानंतर मी हे सांगायला निघालो आहे. जनतेच्या कल्याणासाठी मी कंसाचा वध केला होता आणि एक कंस जाताच यादव, अंधक आणि वृष्णिकुळ सुखाने राहत आहे. तुमच्या मागे धर्माचा अंश मात्र असेल तर तुम्ही त्याला कैद करा. मी असे सांगत नाही की त्याला सुळी चढवा, पण त्याला जेलमध्ये कैदेत ठेवून तुम्ही आपत्ती टाळू शकता. पण कृतम अनुमतम वाले काय बोलणार? आत्तापर्यंत काही बोलले तर जीभ उचलणार ना. गोविंदा हरी गोविंदा. पण हे ऐकून दुर्योधनाच्या बुद्धीचा पारा अर्ध्यावर चढला गेला. हा कृष्ण माझ्या राज्यात, तो माझ्याच राजसभेत मला कैद करण्याच्या गोष्टी करीत आहे, मग मीच त्याला का बरे पकडू नये? आणि असा विचार करून तो श्रीकृष्णाला पकडण्याचे कारस्थान रचतो. परंतु सात्विकीचे डोळे दुर्योधनावरच खिळलेले होते. तो हे कारस्थान पकडतो. राजद्वारावर कृतवर्मा असतो. श्रीकृष्ण सभेत विश्वरूप दाखवतो, भयंकर असे रूप दाखवतो आणि लोकांना तो चिडलेला वाटतो व आव्हान करतो, हीच तुमची राजनीती? तुमची राजसत्ताच नाही, राजकुळातील संस्कार तुमच्यातच नाही. राजदूतांना केसही वाकडा होता कामा नये, होणे शक्य नाही ही गोष्ट बाजूला राहिली व सलोख्याची बोलणी करायला आलेल्या राजदूताला कैद करण्याची तयारी चाललेली आहे. कृतवर्म्यानेही श्रीकृष्णाला पकडण्याचा प्रयास करणाऱ्याला आव्हान दिले होते, गोविंदा हरी गोविंदा. आणि श्रीकृष्ण जेव्हा सभास्थान सोडून बाहेर निघाला तेव्हा त्याची खात्री होऊन चुकली होती की युद्ध अनिवार्य आहे. त्यामुळे तो कौरवांची मनोबळ तोडून टाकण्याचा एक डाव आजमावित होता. त्याला खात्री होती की मी राज्यसभेत जे काही बोललो आहे त्याने भीष्म व द्रोण यांच्या मनाला अवश्य डंक होईल. त्यांच्यात प्रायश्चित्ताची भावना निर्माण होईल. त्यामुळे ते मनापासून युद्ध करू शकणार नाहीत. आता बाकी राहिला कर्ण. स्वभावाने व आचरणाने तो भांडखोर आहे. तेव्हा त्याचे मन तोडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. म्हणून थोडासा विचार करून श्रीकृष्णाने त्याच्यासाठी उत्तम भेदनीती उपयोगात आणली आणि वापरली. गोविंदा हरी गोविंदा. कर्णाला समजावण्याचा प्रयत्न. श्रीकृष्णाला निरोप द्यायला खूप राजपुरुष आलेले होते. श्रीकृष्णाने या सर्वांचा निरोप घेतल्यावर कर्णाला स्वतःच्या रथात बसविले व मार्गात मध्येच गोष्ट काढली. कर्णा, तू जरा विचार करून तर पहा, तू कोणाचा पुत्र आहेस?
कुंतीचा पुत्र असूनही सख्या भावाशी तू लढणार, तुला हे शोभते का? भीम, अर्जुन तर तुझे लहान भाऊ, ते तर तुझी आज्ञा मानायला योग्य असे आहेत. ते तुला नमस्कार करतील. अरे, धर्म देखील तुझी आज्ञा मानेल. शिवाय यादव सेना नेता म्हणून मी स्वतःही तुझ्या पाठीशी उभा असेन. असा सरस मानाचा प्रसंग सोडून अधर्मीयांना मदत करून तू पांडवासमोर, तुझ्याच भावासमोर शस्त्र उठविणार. सिंहाचा छावा असून तू असली हीन कर्म करणार. तुझ्यासारख्या सिंहाचा छावा कोल्ह्यांच्या कळपात मिसळून जावा, पडून राहावा, हे खरोखर अतिशय शोचनीय नाहीत? गोविंदा हरी गोविंदा. आणि कर्णाची पांडवाशी काही व्यक्तिगत दुश्मनी नव्हती. हा पांडवामुळे प्रसंगोचित त्याला अपमान सहन करावा लागला होता आणि द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी त्याचा पाणउतारा केला होता. त्यामुळेच तो पांडवाशी वैरवृत्ती ठेवू लागला होता. आणि म्हणूनच द्रौपदीचे वस्त्रे भर सभेत खेचली तेव्हा त्यानेही अपरिमित आनंद अनुभवला होता. आणि म्हणूनच यावेळी तो वैरवृत्तीनेच उभा राहिलेला होता. पण आता प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे असे वचने ऐकून त्याचे मन त्याला डंकू लागले. तरीही आजीवन जिवंत असेपर्यंत दुर्योधनाचा आश्रय घेतलेला असल्यामुळे तो आता पांडवाच्या पक्षाला वळणे शक्य नव्हते. परंतु श्रीकृष्णाच्या भेदनीतीच्या परिणामामुळे त्याला वाटू लागले, आपण कोणाला दुःख दिले, कोणाचे केस ओढीत आणले. अरे अरे, ही तर माझ्या धाकट्या बंधूची पत्नी, माझी लहान भावजय. त्याचे मन त्याला बोचू लागले. पण त्याची वैराची भावना एवढी प्रबळ होती की पांडवांच्या पक्षाला तो जाऊ शकला नाही. नंतर स्वतःच्या वचनांची सत्यता पटविण्यासाठी तो त्याला कुंती मातेजवळ शपथ घेतो की अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर मी लढणार नाही. खूप लोक असा युक्तिवाद करतात की श्रीकृष्णाची राजनीती भेदनीती कर्णासमोर निष्फळ ठरली. कर्णाला तो पांडव पक्षाला आणू शकला नाही. परंतु पांडवांचा संहार करून विजय मिळवण्यासाठी उडी घेणारा कर्ण जेव्हा असे म्हणतो की अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर मी लढणार नाही, हा काय थोडा फायदा झाला? मी प्रायचित्त रूपात रणमैदानात लढून मरेन, हे कर्णाचे शब्द उच्चार ही काय अशी तशी गोष्ट आहे? आणि प्रायचित्ता रूपात लढणे म्हणजेच काय, मरणच. नंतर कर्णाला श्रीकृष्ण म्हणतो, आजपासून 7व्या दिवशी अमावास्येला लढाईची सुरुवात होईल. गोविंदा हरी गोविंदा. विष्टीची सफलता, शिष्टाईची सफलता. वास्तविक श्रीकृष्णाच्या नीतीने पूर्ण सफलता प्राप्त केली होती. त्याने धर्मराजाच्या स्थापनेसाठी हत्यार खाली ठेवून रडत बसलेल्या 2-2 लाखांमध्ये नवप्राण फुंकला होता आणि त्यांना लढायला तयार केले होते. व नालायकनी दुष्ट मानवाचा संहार करून पाशवी शक्तीचे निर्दलन करून धर्मराजाची स्थापना केली. ही काय अशी तशी स्थिती आहे? महाभारतातील सर्व घटनांतून श्रीकृष्णाला बाजूर केले, त्याला बाद करण्यात आले, तर बाकी काय राहील? काहीच नाही, फक्त शून्य. भीष्म, द्रोण, जयद्रथ, कर्ण वगैरे महारथींना स्वधाम पोचविण्याची पांडवाची काय शक्ती होती? श्रीकृष्ण नसता तर कळले असते, या लोकांनी केव्हाच पांडव सैन्याला धूळ चारली असती. शिवाय पांडव पक्षात अर्जुन व भीम यांच्याशिवाय कोण उत्कृष्ट होता? भीम व अर्जुन देखील भीष्म द्रोणांसमोर बालका समानच होते. श्रीकृष्णाने तर युद्धापूर्वी मये व्रते निहता पूर्वमेव म्हटले होते. ते अक्षरशः सत्य करून दाखविले. तो काय शंकरराव गणपतराव होता?
की परिस्थिती बदलली आहे असे सांगून डोके खाजवीत बसेल. प्रतिपक्षाची गोष्ट जाऊ द्या, पांडवही आतल्या आत केव्हा केव्हा हवे ते वेडे विद्रे वाटेल असे बोलत होते. रणमैदानात संग्राम खेळला जात होता. अशा वेळी अर्जुन एकदा तर युधिष्ठिराला मारायला तयार झाला होता. कारण काय तर धर्मराजाने अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा अपमान केला. त्यावेळी कैव तर्कः केशवः हजर नसता तर काय झाले असते. गोविंदा हरी गोविंदा. सारांश, युद्ध केले पांडवांनी, पण विजयाच्या यशातील मोठा महत्वाचा भाग तर केशवाकडेच जातो. श्रीकृष्णाच्या नावेच जमा केला पाहिजे. भोग लंपट सत्तेचा विनाश करून त्यानेच धर्मराज्याची स्थापना केली व धर्माला सिंहासन देऊन युगपुरुषाचे जीवन कार्य पुरे केले. त्याने स्थापलेले धर्मराज्य शेकडो वर्षापर्यंत कायम राहिले. पांडवांनी स्वतःच्या पुरुषार्थाच्या बळावर केवळ 36 वर्षात देशाचा कायापालट करून टाकला व नव्या युगाचा प्रारंभ झाला. लोकांचे नैतिक जीवन उंचावले, नैतिकतेला प्राधान्य मिळाले व भोग लालसेचा विध्वंस झाला. त्यामुळे चौफेर चारही बाजूंना सुख शांतीचे राज्य स्थापिले गेले. लोक सांस्कृतिक जीवन जगू लागले. उत्तमात उत्तम प्रजा त्या काळात झाली, त्याचे महाभारतात वर्णन आहे. शेवटी पृथ्वी देखील कसवाली सुजलाम सुफलाम मलयज शीतलम बनली. याप्रमाणे धर्मराजाला निमित्त बनवून श्रीकृष्णाने धर्मसत्तेची स्थापना केली. प्रतिकूल परिस्थितीतही चित्त थोडेसेही अस्थिर होऊ न देता युगपुरुषाने शांतीपूर्वक ते कार्य केले. आपले त्याला अनंत प्रणाम. या युगपुरुषाच्या विशेष गुणांचे परीक्षण आपण आता नंतर करूया. गोविंदा हरी गोविंदा. गोविंदा हरी गोविंदा. गोविंदा हरी गोविंदा.